नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागील 2 भाग आपण परमानंद प्राप्ती या शीर्षकाखाली समजून घेण्याचा प्रयत्न केला की परमानंद ही जी काही अवस्था आहे ती आपल्या ठिकाणी असलेल्या आपल्या आत्म्याची, जे वैश्विक चैतन्य आहे, जे ब्रह्म म्हणून आहे, त्याची आहे. आज सगळ्या संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण ज्या सद्गुरूंना मानतो, ज्या संतांचा आपण उदो करतो, त्यांचा जय जयकार करतो, ते सच्चिदानंद अशा स्वरूपातच त्याचं वर्णन नेहमी करतो. कारण त्या अवस्थेत ते असतात. ते काय म्हणतात की तुम्हीसुद्धा त्या अवस्थेला या. आता ही एक साधी समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. सद्गुरू काय म्हणत असतात आपल्याला, सगळा विषय समजून घे. तू जन्माला आलेला आहेस, जीवन म्हणजे काय हे समजून घे. तू पुन्हा पुन्हा तेच करायला पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहेस, तर हे जन्ममरण हे काय चालू आहे, आणि जन्माची आणि जीवनाची सार्थकता जर का करून घ्यायची असेल तर तुला काय समजून घ्यायचं आहे, त्या विषयाचं चिंतन कर, मनन कर, अध्ययन कर. म्हणजे थोडक्यात तो विषय समजून घे. मग ते आपल्याला समजावून सांगतात. आता जसं आपण उपनिषदं समजून घेतली मागील काही भागामध्ये की नक्की उपनिषदाचं सार म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता जी सांगितली तीसुद्धा उपनिषदच आहेत, ब्रह्मसूत्र म्हणून आहेत. आता भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितली ती संस्कृतात जरा अवघड होती, म्हणून ज्ञानेश्वराने ती सोपी करून मराठी भाषेत त्याचा अनुवाद करून त्याच्यातल्या आणि बारीक बारीक सगळा गर्भितार्थ सगळा तो आणि आपल्याला आपल्यासमोर ज्ञानेश्वरी म्हणून ठेवून, म्हणजे परमेश्वर हा पदोपदी सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसाच्या मागं तू काय जीवन आहे हे समजून घे, आणि पुढली जी अवस्था आहे ज्याला मोक्ष म्हटलेलं आहे, ज्याला मुक्ती म्हटलेलं आहे, ती समजून घे. ह्याच्याकरता तो प्रचंड प्रयत्नशील आहे. फक्त आपण मनुष्य म्हणून जे जन्माला आलेलो आहोत, आपण काही तो बोध घ्यायला तयार नाही. सगळ्यात मोठं दुःख विश्वातलं कुठलं असेल तर जो मनुष्य ज्याच्याकरता ह्या विश्वाची निर्मिती झाली, ते विश्व काय आहे हे माणसाने समजून घ्यावं, म्हणजे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. ही जी परमेश्वराची इच्छा आहे ती काही आपण पूर्ण करत नाही आहोत. म्हणजे अशा एका अँगलने आपण ह्या विषयाकडे बघायचं ठरवलं. आता एक उदाहरण म्हणून घेऊया की आपल्याला वाटत असतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकावं, आपल्याबरोबर राहत आहेत, ती आपलीच मुलं आहेत, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांना सगळं जीवनात मिळावं, हे आपल्याला वाटत असतं की नाही. मग आपल्या मुलांच्याबद्दल आपल्याला वाटतं तसं जो आपला बाप म्हणजे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्या परमेश्वराला ज्यांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली त्याला वाटत असणं स्वाभाविक आहे ना की मी ह्या सृष्टीची निर्मिती का केली आणि तू नक्की कोण आहेस हे समजून घे, आणि जीवनामध्ये फक्त सुख आहे, फक्त परमानंद आहे हे समजून घे. तू दुःखी जीवन का जगतोयस, केवढा मला त्रास आहे, केवढ्या यातना आहेत. आता आपण समाजात बघितल्यानंतर लक्षात येतं की किती प्रकारचे लोक आपण सगळे जन्माला आलेलो आहोत, किती लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या अपेक्षा आहेत, त्यातल्या किती पूर्ण होत्यात, किती होत नाहीत, नाही झाल्या तर आपण त्याला किती दुःख म्हणून शिणवतो, किती यातना होत आहेत म्हणतो, किंवा अगतिक घटना घडत असतात. मग ह्या सगळ्या कशाला, ह्या कोणी निर्माण केल्या आणि कोण तो अनुभवतोय, कोण भोगतोय, हे जर का आपण समजून घेतलं तर हे असं चालायचं असं म्हणून नाही चालणार. मग असं चालायचं तर आपण तसंच त्याच्यातच अडकत जाणार. म्हणून परमेश्वर किती तो आतुर आहे की आपल्या सगळ्यांना सांगण्याकरता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. जसं आता मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की एखादी वस्तू आपण घेताना त्याचं मॅन्युअल म्हणजे ती वापरायची कशी ह्याचं जे पुस्तक त्या वस्तूबरोबर आपल्याला मिळतं, तसं जन्माला आल्यानंतर हे जीवन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण म्हणजेच त्या परमेश्वराने गीता सांगितली, उपनिषदं सांगितली शंकराचार्यांनी की नक्की जीवन काय हे समजून घे, तुझं अस्तित्व कुणामुळे आहे हे समजून घे. आपण जीवन जगत असतो आणि अशा आयटीत जगत असतो की मी कधीच मरणार नाही, आणि जे काही माझ्या इच्छा अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करणार, किंवा त्या पूर्ण केल्या तरच मी आनंदी, तरच समाधानी, नाही तर नाही. किती आपण जीवनामध्ये आटापिटा करत असतो, केवढं आपल्या अपेक्षा असतात, केवढी टार्गेट्स असतात, हे मिळेल ते मिळेल, आपण केवढा आपण त्याच्यासाठी कष्ट घेतो. आपल्या इच्छेप्रमाणे जरी सगळ्या गोष्टी घडल्या, जरी आपल्याला सगळं मिळालं इथं भौतिक जगातलं, तरी हे एक दिवशी आपल्याला सगळं सोडून जायचं आहे हे माहिती असताना देखील
आपण पुन्हा तेच करतो. मग आता इथं प्रश्न असा येतो की मग काय जीवनात काही करायचंच नाही का, फक्त घरी बसून राहायचं का? कदापि नाही. संतांनी असं कुठंच म्हटलेलं नाही आहे की तुम्ही फक्त घरी बसून राहा आणि फक्त देवाचं नाव घेत बसा म्हणजे सगळं तुम्हाला ॲटोमॅटिक मिळेल, आपणहून मिळेल. आपणहून पोट भरणार आहे का? नाही भरणार. आपण काहीतरी काम हे केलंच पाहिजे. काम केल्याशिवाय त्या कामाचा मोबदला मिळणार नाही. आणि तो जो मोबदला म्हणून जे काही धन आहे त्याच्या माध्यमातूनच आपण दुकानातून काय रेशन आणू, जे काय भाजीपाला आणू, त्यांनीच आपण अन्न शिजवणार आहे आणि आपलं पोट भरणार आहे. म्हणजे बेसिक इथे गोष्टी अन्न वस्त्र निवारा म्हणून ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा करायलाच पाहिजेत. मग त्याच्याकरता कष्ट म्हणून आहेत हे करायलाच पाहिजेत. पण आता हा भाग वेगळा आहे की गरजा किती वाढवून बसलो आहे आपण. म्हणजे आपल्याला एक छोटासा निवारा पुरतो राहण्याकरता. आपल्याला रात्री झोपायला अशी केवढी मोठी जागा लागते. आणि झोप ही अवस्था काय आहे आपण उपनिषदांमध्ये समजून घेतलं. वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप. म्हणजे डीप स्लीपमध्ये आपण सगळ्या जगालाच विसरून जातो. म्हणजे रोजचा हा अनुभव आपण घेतो. वेकिंग म्हणजे हे जागृत, म्हणजे ज्याला आपण आता हे जीवन आपण जगतो आहे, जे आपल्याला आता अनुभवता येतं देह माध्यमाने. आणि ड्रीमिंग म्हणजे आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात. त्या स्वप्नात एका कुठल्या तरी वेगळ्या जगाची निर्मिती होत असते. आणि डीप स्लीप म्हणजे सगळं बंद. मग सगळं बंद म्हणजे आपल्याला काहीच देहभानसुद्धा नाही आहे अशा अवस्थेत आपण एका ठिकाणी झोपलेलो असतो. त्यावेळेला कुठं गेला आपला महाल किंवा कुठं गेली ती झोपडी ज्या झोपडीत आपण राहतो आहे. म्हणजे दोन्ही आपण विचार करूया की एक मनुष्य महालात राहतो आहे, महालात झोपला आहे आणि एक झोपडीत झोपला आहे. पण झोपल्या असताना दोघांची अवस्था एकच आहे. म्हणजे परमेश्वरांनी त्याच्यात काही भिन्नता ठेवलेली नाही आहे. गाढ निद्रा ही सगळ्यांची सारखीच आहे. म्हणजे इथंच आपल्याला लक्षात यायला पाहिजे खरं म्हणजे की काहीतरी असा विषय आहे की जो आपल्याला अजून कळालेला नाही आहे. जर का भूक ही सगळ्यांची सारखीच आहे, म्हणजे पोट भरलं बाबा म्हणतो आपण. काय खाऊन भरलं? खाताना आपल्या इच्छा भरपूर वेगवेगळ्या असतात. त्याला आपण जिभेचे चोचले म्हणतो की मला हेच पाहिजे, मला बटाटे वडाच पाहिजे, मला इडली सांबारच पाहिजे किंवा पुरणपोळीच पाहिजे, श्रीखंडच पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपल्या जिभेचे चोचले किंवा म्हणजे ह्या सगळ्या वासना म्हटलेल्या आहे की ते किती आपण वेगवेगळे मिष्टान्न आपण ज्याला म्हणतो किंवा पंचपक्वान्न म्हणतो ते जरी आपण खातो आहे, खाण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा मिळवायचा प्रयत्न करतो आहे तरी पोट भरणं हा कन्सेप्ट सगळ्यांचा सारखा आहे. म्हणजे एखादा शेतकरी तिथं बांधावर बसून दुपारी 12 वाजता भाकरी आणि कांदा किंवा चटणी किंवा पिठलं, म्हणजे भाकरी पिठलं खाऊन म्हणजे 2 भाकऱ्या पिठलं खाल्ल्यानंतर त्याचंही पोट भरतंच. आणि आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये काहीतरी पंजाबी भारी भाज्या महागड्या काही खाल्लं तरी सुद्धा पोट भरल्यानंतर म्हणजे ढेकर येणं, म्हणजे पोट भरल्याची तृप्ती ही त्या बांधावर बसलेल्या शेतकऱ्याचीही त्याच प्रमाणात आहे जे प्रमाण इथं 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतो आपण. म्हणजे त्याच्यात तफावत नाही ठेवलेली आहे. म्हणजे थोडक्यात पोट भरणं हा कन्सेप्ट तुम्ही काय खाता ह्याच्यावर अवलंबून नसून पोटात गेलेलं अन्न, पोटाची जेवढी गरज आहे ती भागली की आपण म्हणतो बस 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 आता भरपूर झालं, पोट भरलं, मग आपल्याला ढेकर येते. ह्याचा अर्थ ह्या कन्सेप्टमध्ये परमेश्वराने काही तफावत ठेवलेली नाही आहे. म्हणजे आपल्याला आता म्हणजे परमेश्वराच्या निर्मितीतली तफावत असा जर का विचार करायला लागलो तर त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी उलगडायला लागतात. जसं आता आपण निद्रा बघितली, म्हणजे गाढ झोपेमध्ये गाढ झोप ही सगळ्यांचीच सारखी आहे, त्याच्यात भिन्नता नाही. तो गरीब आहे आणि श्रीमंत आहे ही भिन्नता नाही आहे. तसंच आता आयुर्मान आहे. आता आयुर्मान म्हणजे श्रीमंत आहे म्हणून तो खूप वर्ष जगतो आणि गरीब आहे हा खूप कमी वर्ष जगतो असं आहे का? नाही आहे. प्राण जाताना सारख्याच पद्धतीनं जातो. जन्माला येताना सुद्धा तो सारखाच येतो. आता श्रीमंत आहे म्हणून त्याचा का जन्म वेगळ्या ठिकाणी होत नाही, आई उदरातूनच होतो. तोही गर्भामध्येच त्याची 9 महिने वाढ होत असते. जो गरीब आहे त्याचीही तशीच आहे, श्रीमंताची तशीच आहे. म्हणजे परमेश्वराने ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये भिन्नता ठेवलेली नाही आहे. मग हे भिन्नता आपण का मानतो किंवा ही भिन्नता कोण मानायला भाग पाडतं आपल्याला की मी कोणीतरी मोठा आहे, मी शिकलेला आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे मला एवढं पॅकेज आहे. हा जो अहंकार किंवा इतरांच्याबद्दलचा द्वेष, हेवा किंवा मत्सर ह्या सगळ्या गोष्टी ह्यालाच माया म्हटलेलं आहे. की अशा आपण ह्या नको असलेल्या विषयामध्ये नकळतपणे अडकवून जातो
की त्यांच्याकडे आपला ताबा गेलेला आहे हे आपल्यालाच कळत नाही. परमेश्वराने विश्वाची निर्मिती करताना व्यवस्थितपणा किती असेल ह्याला काही लिमिटच नाही आहे. सगळ्यांना सगळं मिळवण्याची योजना आधी आखून मगच त्यांनी विश्वाची निर्मिती केली आहे. जसं आपण 84 लक्ष योनीत बघतो सगळे हे जीव प्राणी आहेत, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या 5ही तत्वामधले जीव हे सगळे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा उदरनिर्वाह, त्यांची खाण्याच्या पद्धती, त्यांच्या सवय, ह्या सगळ्या ज्या काही आहेत त्या निसर्गपरत्वे अतिशय व्यवस्थित चालू असतात. मनुष्य जन्मात आल्यानंतर त्याला बुद्धी हे माध्यम दिलेलं आहे. त्या बुद्धी माध्यमातून तो स्वतःचं असं विचारपूर्वक काही निर्माण करू शकतो. हे सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. परंतु ते परमेश्वराने दिलेलं सामर्थ्य आहे हेच आपण विसरतो. मी म्हणतो मी हुशार आहे. आता मी हुशार म्हणजे काय नक्की? कुणाला मी हुशार म्हणतो आहे? तर माझी बुद्धी तल्लख आहे, माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. म्हणजे मेमरी ह्या कन्सेप्ट मी डेव्हलप केला आहे का तो आपणून होता? कुणी दिला तो? का मी आईच्या पोटात असताना आईने काही मंत्र म्हटला म्हणून माझी बुद्धी तल्लख झाली? ती निसर्गाचीच देण आहे. सगळं ईश्वराचंच आहे. माझं काय आहे? मी काहीतरी निर्माण करू शकतो का ह्या जीवनामध्ये? मी अहंकाराने लोकांच्यावर आरडाओरडा करू शकतो, हेवा मत्सर करू शकतो, एवढंच मी करू शकतो. प्रेम, आपुलकी, दया, माया ह्या गोष्टी सांगाव्या लागतात की अरे गरिबांच्यावर दया कर, आजूबाजूच्या लोकांच्यावर प्रेम कर, लोकांना क्षमा करायला शिक. ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. हे खरं केवढं दुर्दैव आहे ना. ह्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, त्या परमेश्वराशी आपण एकरूप व्हायचं सोडून आपण नको असलेल्या विषयाला जोडून घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपण जन्म दिला. हे आपल्याला आता कळतं की नाही? मग या सगळ्या साधू संतांनी तेच सांगितलं. सगळे सद्गुरू आपल्याला तेच सांगतात की तू स्वतःला अशा काही विषयामध्ये अडकवून घेतलं आहेस की त्याच्यातून बाहेर काढणं एक मोठं अवघड काहीतरी करून ठेवलेलं आहे. खरं म्हणजे सहज जग हे मुक्त स्थिती म्हटलेलं आहे संतांनी, की सहज मुक्त आहे. कारण हे सगळं त्या परमेश्वराचंच आहे, सगळं त्या ईश्वराचंच आहे म्हटल्यानंतर मुक्ती पण सहजच आहे ना. त्याच्यात काही कष्ट आहे का? कष्ट असायचं कारणच नाही. पण आपण नको असलेल्या विषयातून अशा काही जन्माच्या प्रवृत्तीमध्ये अडकून बसलो आहे की आता ते अवघड होऊन बसलं आहे. आता आपण त्या देवालाही, म्हणजे ज्या देवापासून या विश्वाची निर्मिती आहे, ज्या देवामुळे आपल्याला हा देह मिळाला आहे, त्यालाच मानायला तयार नाही आहे. आता काय करायचं? मग आता त्याच्यापर्यंत जायचं कसं? मी त्यालाच मानत नाही आहे, मी त्यालाच मानायला तयार नाही आहे. मग कुणाला मानतोयस? नाही, मी मला मानतोय. तू कायमस्वरूपी आहेस का? किती वर्ष जगणार आहेस? का विश्वाच्या अंतापर्यंत? हे तसलं काही मला विचारू नको. किती श्वास घेऊन आला आहे? जीवनातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुझ्या घडणार आहेत ह्या तुला माहिती आहेत किंवा इतरांच्या माहिती आहेत? विश्वाच्या निर्मितीचं रहस्य काही माहिती आहे का? किंवा ज्यांनी कुणी सांगितलं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? नाही, मी कशालाच मानत नाही. म्हणजे आता कसं जग निर्माण झालं आहे? भगवान श्रीकृष्णाने कलियुगाचं जे वर्णन केलं आहे की असे जीव जन्माला येतील, ते जन्माला का आलेत हेच त्यांना कळणार नाही. म्हणजे विषय हे जन्माला यायला भाग पाडतील. म्हणजे जसं आता वंदनीय दादाने सांगितलं की कर्म एवढं वाढलेलं आहे ते कारण नसताना आत्म्याला देह धारण करायला भाग पाडतं आहे. म्हणजे तो विषयच जन्माला येतो आहे. त्या विषयामध्ये फक्त हव्यास आहे, वासना आहेत, इच्छा अपेक्षा आहेत. म्हणजे वासना ह्या सगळ्यात डेंजरस. इच्छा निदान काहीतरी साध्य करायचा तरी विषय असतो. वासनेमध्ये फक्त खाण्यापिण्याच्या, कुणाच्या तरी द्वेषाच्या अशाच असतात. मग असे सगळे नको असलेले विषय घेऊन सर्वाधिक लोक कलियुगात जन्माला येतील आणि जे सत्य म्हणून आहे त्याच्यापासून लांब राहतील, असंच वर्णन केलेलं आहे. परंतु परमेश्वराने विश्व चालवण्याची प्रक्रिया थांबवलेली नाही आहे. त्याला पुन्हा अपेक्षा आहे. तो काय म्हणतो की एक दिवस येईल की पुन्हा हे सगळं बदलेल. पुन्हा सगळ्या चांगल्या गोष्टी, जसं आपण प्रपंचामध्ये म्हणतो एखादी काहीतरी वाईट घटना घडल्याचं, तेही दिवस जातील, पुन्हा चांगले दिवस येतील. पण आता चांगले दिवस येतील ते दिवस आपण आणायचे आपल्या विचाराने, आपल्या आचरणाने. आपण खरं तत्त्वज्ञान काय आहे हे समजून घ्यायचं आहे. ते समजल्याखेरीज आपण चांगल्या विश्वाची, पुन्हा चांगल्या जगाची निर्मिती करू शकणार नाही. आपण म्हणतो जग सुधारायला पाहिजे, मी सुधारणार नाही. माझ्यापासूनच जग आहे ना. मी माझ्यात काडीनं बदल करणार नाही, पण जगाने मात्र सुधारायला पाहिजे.
माझं कौतुक केलं पाहिजे, माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे सगळ्यांनी, मी काही कुणाशी चांगलं वागणार नाही. प्रत्येकजण असं म्हणायला लागल्यामुळे आज जगाची परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे. सगळे स्वकेंद्रित आहेत. फक्त टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये किंवा पेपरमध्ये असं कुठले मोठ्या कोणाचे लेख वाचले की नाही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, सर्व धर्म समभाव आहे, सर्व मानवजात ही एकच आहे. बेसिकली सगळे एका पातळीवर येऊ शकत नाहीत, कारण गुणधर्म भिन्न भिन्न आहेत. आपण तोही विषय समजून घेतला होता. रज तम सत्व हे 3 गुण ह्या विश्वाच्या निर्मितीच्या मुळाशी आहेत. त्याच्यातली भिन्नता ही ह्या जगात आपण अनुभवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी. मग माणसं जी आहेत त्याच्यातसुद्धा भिन्नता आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा हे त्रिगुण आहेत. म्हणून स्वभावामध्ये भिन्नता दिसते आपल्याला. प्रत्येकाचे स्वभाव हे भिन्न, आवडीनिवडी भिन्न. एकाच घरात राहत असलेल्या 4 लोकांचे स्वभाव हे भिन्न आहेत, आवडीनिवडी भिन्न आहेत, विचार हे पूर्णपणे वेगळे आहेत. आपल्याच असं लक्षात यायला लागतं नंतर, आपली जी मुलं जी लहानपणी आपल्याला सारखी वाटत होती, कारण ते आपलं ऐकायची, आपण म्हणू तसंच आपल्या हो मिसळायची. परंतु जसं जसं वय वाढायला लागलं, जसं त्यांचं कर्मधारण व्हायला लागलं, तसतसे ते त्यांचे वेगळे विचार हे व्यक्त करायला लागले. तेव्हा ते आपल्याला आवडेनासे होतात. काय हे माझाच मुलगा, माझीच मुलगी, एवढा कसा स्वभाव वेगळा, कुणावर गेली म्हणतो आपण. कुणावर बिणावर गेली नव्हती, ती तशीच होती. फक्त लहानपणी ते आपल्या अधीन असतात. जसं वय वाढेल तसे ते स्वतःच्या कर्माधीन होत जातात, जसं आपण झालेलो आहोत. प्रत्येकजण स्वतःचं वैयक्तिक कर्म घेऊन इथं जन्माला आलेला आहे. 3 गुण हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये रज गुणाचा प्रधान आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे. तम गुणाचा प्रधान असेल, त्याचा वेगळा स्वभाव आहे. सत्वगुणाचा वेगळा आहे. व रज तम सत्व ह्या 3चं परमिटेशन, कॉम्बिनेशन हे करोडोमध्ये होऊ शकतं. म्हणून तितक्या प्रकारचे लोक असतात, तितक्या स्वभावाचे, तितक्या आवडीनिवडी असलेले, प्रत्येकाचे भिन्न भिन्न असतात. आपल्याला वाटत असतं की तो तसाच माझ्यासारखाच असावा किंवा माझं पटावं त्याला. म्हणून आपण म्हणतो कुणाचं, आपण शक्यतो आपलं पटणारा मनुष्य आपण हुडकत असतो जगामध्ये. पण फार कमी वेळा सापडतो की आमचे स्वभाव एवढे जुळतात, असे फार क्वचित लोक भेटतात. काहीतरी फरक असतोच. आणि तो विश्वाने आणि त्या परमेश्वराने विश्वाची निर्मिती करताना त्याचा बेसच ठेवलेला आहे. इथं सगळी भिन्नता आहे ही अनुभव, आणि एक काय आहे हे समजून घे. मग आता आलं की नाही, तर एक काय म्हणजे काय? एकच, ज्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे असं काय तत्व आहे? तर त्यालाच आत्मा म्हटलेलं आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे, त्यालाच वैश्विक चैतन्य म्हटलेलं आहे. आपण एकच, म्हणजे आपलं जे खरं अस्तित्व वैश्विक चैतन्य आहे ते एकच एक आहे. बाकी जे काही आहे ते मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे. मग आता इथं आपल्याला हळूहळू पटायला लागते की बाबा एक म्हणून काहीतरी असं वेगळं आहे ह्या जगाच्या व्यतिरिक्त, जे कायमस्वरूपी एकच आहे. त्याच्यात भिन्नता नाही आहे, त्याच्यात कुठल्या अपेक्षा नाही आहेत, त्याच्या कुठल्या इच्छा नाही आहेत. म्हणून त्याला निर्गुण निराकारी ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि ते ब्रह्म म्हणजे आपण आहोत. हा अद्वैत वेदांताचा उपदेश आहे, भगवद्गीतेचा उपदेश आहे, ब्रह्मसूत्राचा उपदेश आहे. सगळे आत्तापर्यंत जेवढे मोठे साधुसंत होऊन गेले, सद्गुरू होऊन गेले किंवा आहेत, ते फक्त हेच सांगतायत. काय सांगतायत? ते अद्वैत वेदांत सांगतायत. अद्वैत म्हणजे एकच सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. परंतु ते आपल्याला मिथ्या एकदम कळत नाही, म्हणून द्वैतातून सुरुवात करावी लागते. म्हणून आपल्याला आधी घरात देवपूजा, सगुण आणि निर्गुण, तर सगुण साकार अशा स्वरूपातील मूर्ती, फोटोतून आपण पूजा अर्चेला सुरुवात करतो. सगुण साकारापासून सुरुवात करून हळूहळू निर्गुण निराकाराकडे आपल्याला जायचं आहे. कारण मूळ अनादी आदितत्व जे आहे ते निर्गुण निराकारी आहे, त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो, आणि ते आपलं खरं स्वरूप आहे असं वेदांत सांगतं. म्हणजे आपल्याला सुरुवात एका ठिकाणी आपण करतो, परंतु आपलं टार्गेट हे फिक्स आहे, आणि ते टार्गेट काय आहे हे कळावं म्हणून तर ही सगळी मॅन्युअल्स आहेत जीवनाची, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो, ज्याला उपनिषद म्हणतो. ती आपण समजून का घ्यायची? कारण आपल्याला कुठं जायचं आहे, आपलं खरं अस्तित्व काय आहे हे निश्चित आपल्याला कळावं, आणि त्याचं सारखं हॅमरिंग करत करत ते आपल्या विचाराच्या मुळापर्यंत नेऊन ठेवायचं. ते जसं आपल्याला भौतिक जगाबद्दल एक एक विषय आपले मुळापर्यंत नेऊन ठेवले असतात, ते आपण करतोच. तसं जन्म उत्पत्ती मीमांसा जी काही आहे, जीवन उत्पत्ती मीमांसा जी काही आहे, त्याचं मूळ आपल्या विचाराच्या ठिकाणी, आपल्या बुद्धीच्या ठिकाणी पाहिजेच, आणि ते कायमस्वरूपी ठेवायचं जागृत अवस्थेमध्ये.
तर आपल्या विचाराची चक्र त्या दिशेने जायला लागतील. आणि मग जो ह्या विषयाचा जो मूळ आहे परमानंद प्राप्ती, हा फक्त त्याला जोडला गेलेला आहे, भौतिक जगाला जोडला गेलेला नाही आहे. भौतिक जगात त्याचं अस्तित्व नाही आहे. भौतिक जगात त्याचं अस्तित्व का जाणवतं आहे? कारण त्याच्यापासूनच त्याची निर्मिती आहे, म्हणून ते कुठं कुठं एका पॉईंटला जाणवतं. एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडली की मी एकदम आनंदित होतो. मग तर त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख ज्यांचा मी उल्लेख केला, ते भगवद्गीता, उपनिषद, दासबोध इतकं सुंदररित्या एक्सप्लेन करतात. आपण यूट्यूब चॅनलवर बघू शकता की त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं की ज्या क्षणी म्हणे आपल्याला आनंद होतो, त्याने उदाहरण दिलं की चहा पाहिजे, आपल्याला इच्छा होती, आपण चहा पिण्याकरता उत्सुक असतो. ज्याला जे चहाचे चाहते असतात त्यांच्यासाठी की 4 वाजले की मला चहा पाहिजे, 3:30 वाजल्यापासून वेध लागतात. हळूहळू विचार, बुद्धी, मन त्या विषयाकडे जायला लागतं. कुठेतरी स्वयंपाकघरात काहीतरी आवाज यायला लागतो. मग असा आता बायको उठणार, ती हळू आता गॅस पेटवणार, मग भांडं ठेवणार, हे आपल्याला हळूहळू नकळतपणे त्याचे वेध लागायला लागतात. आणि आता आपलं चहा मिळणार असं करत करत ही जी काही इंद्रिय आहेत, जी त्याच्या विषयामध्ये गुरफटलेली आहेत, तो चहा आपल्यासमोर येऊन आपण चहाचा पहिला घोट तोपर्यंत इतकी ती आतुर झालेली असतात की चहा पिल्या क्षणी आपण एकदम हा म्हणतो. त्या क्षणी काय होतं म्हणून विचारले त्यांनी, की त्या क्षणी बाकीची जी काही इंद्रिय त्या विषयाकरता जी भयंकर अस्वस्थ झाली होती, ती मिळवण्याचा प्रयत्न करत होती, ती एकदम शिथिल झाली. आणि शिथिल झाल्याक्षणी आपण एकदम आनंद व्यक्त केला. तो आनंदच आत्म्याचा होता असं म्हणतात. ते किती सुंदर आहे समजून घ्यायला, की ते जे समाधान आहे ते जरी क्षणिक असलं तरी तो आत्म्याचं होतं. म्हणून ती वस्तू मिळाल्या क्षणी हा म्हणतो आपण. म्हणजे असं प्रत्येक विषयामध्ये असतं. आपली बुद्धी, आपलं मन, आपले विचार हे सगळे असे वेगवेगळ्या विषयामध्ये असे ते मिळवतोपर्यंत त्याचा प्रयत्न करत असतात आणि भयंकर अस्वस्थ असतात. आणि ते मिळाल्या क्षणी ते शिथिल झाले की तो शिल्लक राहिलेला कोण आहे, तर ते आपलं वैश्विक चैतन्य आहे, त्यालाच आपण आत्मा म्हणतो. आणि तो आत्मिक आनंद क्षणभर आपल्याला मिळून जातो. पण इथं पण राहतो शिल्लक, तो म्हणजे परत आपण नवीन विषयाला पुन्हा असाच आनंद मिळेल का हे हुडकण्यामध्ये ती सगळी इंद्रिय पुन्हा कामामध्ये पुन्हा व्यस्त होतात. म्हणजे परत आपण जीवनाचा हा जो प्रवास आहे हा चालू राहतो. आणि कुठेतरी आज आता मी कुठेतरी पिकनिकला जाऊन आलो, इतकी मजा आली, छान वाटलं. मग छान वाटलं ना, मग गप्प राहा ना, नाही पुन्हा लगेच जावं वाटतं, पुन्हा पुढल्या शनिवारी जावं वाटतं. पुन्हा का वाटतं जायला, पुन्हा जावं असं का वाटतं? कारण तो जो आठवत असतो मागच्या शनिवारी घेतलेला आपण पिकनिकचा आनंद, तो पुन्हा मिळावा ही इच्छा निर्माण होती आहे. मग संत म्हणतात, अरे ती कायमस्वरूपी तू मिळवू शकतोस एका खोलीत शांतपणे बसून, कारण ते तुझं वैश्विक चैतन्य आहे, तो तुझाच अधिकार आहे आणि तो तुझाच आहे. पण तो तुझा आहे तुला कळत नाही आहे, म्हणून तू बाहेर हुडकतोस. किती छान आहे समजून घ्यायला. म्हणून आत्मबोध होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो सच्चिदानंद जो आहे, जो परमानंद आहे, तो आपल्या ठिकाणीच वास करतो आहे ह्याची आपल्याला जाणीव होईल. म्हणून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तुमच्याबरोबर मलाही समजून घ्यायला मिळतं आहे. धन्यवाद.